यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे। भाजप जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे आणखी एक ऑडिओ क्लिप सादर केली असून या क्लिपमुळे प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राळेगाव प्रकरणात नवी ऑडिओ क्लिप समोर आली असून तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप असलेल्या एका तरुणीची ही क्लिप भाजप जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे सुपूर्द केली। या क्लिपमध्ये बनावट आधार कार्डच्या माध्यमातून मुलींची विक्री होत असल्याची कथित कबुली असल्याचा दावा करण्यात येत आहे। तसेच काही एजंटची नावे आणि मुलींचे फोटो डिलीट केल्याचा उल्लेखही असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान पोलिसांनी या ऑडिओची पडताळणी सुरू केली असून संबंधित तरुणीची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दोन्ही ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं आहे की खोटे जन्मतारखेचे दाखले कसे तयार करत होते, त्याच्यासाठी आवश्यक पुरावा म्हणजे जो आधार कार्ड आहे ते कसं खोटं करत होतं, हे कोण करत होते या संबंधात तिने तिच्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधला आहे। त्यामुळे पोलिसांकडून आमची अपेक्षा आहे की हे सर्व जे आहेत लोक जे खोटे आधार करत आहेत, हे कुठल्या केंद्रावरून ते आधार कार्ड जनरेट होत होते हे सर्व पोलिसांनी पाहावं, जेणेकरून पुढे भविष्यात हे प्रकार टाळता येतील।